MST-CETच्या पहिल्या अटेम्प्टची रिस्पॉन्स शीट जशी रिलीज झाली होती त्यानंतर मी काय केलं होतं, एक फीडबॅक फॉर्म क्रिएट केला होता, जेणेकरून विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, त्यांचे मार्क्स आणि त्यांची शिफ्ट एंटर केली होती. तुमच्या शिफ्टचे टॉपर्स किती आहेत आणि कोणत्या शिफ्टमध्ये किती मार्क्सवरती, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना कोणत्या रेंजमध्ये मार्क्स आहेत. का तर मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलला आपल्याला ॲनालिसिसला त्याचा उपयोग होईल. आता ज्या विद्यार्थ्यांनी तो डेटा फिलअप केला होता त्यानुसार तुमच्या शिफ्टचे जे टॉपर्स आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे की कोणत्या शिफ्टमध्ये किती मार्क्सचा टॉपर्स आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या पहिल्या अटेम्प्टच्या मार्क्सवरून एक तरी गोष्ट समजली आहे की कोणत्या रेंजमध्ये किती पर्सेंटाईल येऊ शकते, जास्तीत जास्त मुलांना कोणत्या रेंजमध्ये मार्क्स आहेत, यावर्षी कमी मार्क्सवरती जास्त पर्सेंटाईल पॉसिबल आहे का, या सगळ्या गोष्टी आहेत ना मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या अटेम्प्टमध्ये ना भरपूर मुलांना कमी मार्क्स आहेत, त्यांना मनासारखा म्हणजे मार्क्स मिळाले नाहीत, परंतु सेकंड अटेम्प्ट करून अपेक्षा आहेत की चांगले मार्क्स नक्की मिळतील तुम्हाला. त्यामुळे ही काळजी करू नका की पहिल्याच अटेम्प्टमध्ये काहीच नाही आलं वगैरे वगैरे, या गोष्टी राहू द्यात. सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट अजून येणं बाकी आहे, ते मार्क्स किती येतात त्यावरून आपला डिसिजन्स घ्या. ठीक आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता प्रत्येक शिफ्टनुसार मी जो काही तुम्हाला डेटा सांगणार आहे, म्हणजे प्रत्येक शिफ्टचा जो टॉपर आहेत, हे जे मार्क्स आहेत हे सगळे विद्यार्थ्यांनी मला दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता होतं असं की आता महाराष्ट्रात जेवढे मुलांनी सीट दिले तर सगळ्यांनीच काही तो माझा फीडबॅक फॉर्म भरला नाही, त्यामुळे होऊ शकतं की त्या शिफ्टचा टॉपर मे बी दुसरीकडे कुठल्या तरी कोचिंगमध्ये असेल किंवा कोणता तरी वेगळ्या मार्क्सचा सुद्धा असू शकतो, ज्याचा रिस्पॉन्स शीट किंवा ज्याचा फीडबॅकमध्ये मला आलेला नाही. ठीक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी, 100% करेक्ट याच्या व्यतिरिक्त सुद्धा टॉपर्स असू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे जे काही रिस्पॉन्सेस दिले आहेत हे विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. काही काही रिस्पॉन्सेस तरी डमी रिस्पॉन्सेस होते, म्हणजे 189 197 असे सुद्धा होते. आता मी ते कन्सिडर केले नाही, परंतु बहुतांश रिस्पॉन्सेस जे मला जेन्युइन वाटले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे. आता लक्षात ठेवा की एकतर 11 एप्रिल शिफ्ट 1, मोस्टली ही जी शिफ्ट होती ना मॉडरेट होती, म्हणजे मॉडरेटपेक्षा कमी लेवलचीच म्हणू शकता, इझी टू मॉडरेट लेवलची होती. आणि ज्या म्हणजे टॉप स्कोरर माझ्या फीडबॅक फॉर्ममधून 165 मार्क्सचा पहिला टॉपर मिळाला होता, त्यानंतर 151 मार्क्सचा एक टॉपर मिळाला होता आणि 131 मार्क्सचा टॉपर मिळाला होता. हे होतं 11 एप्रिल शिफ्ट 1साठी. ठीक आहे. त्यानंतर 11 एप्रिल शिफ्ट 2. ठीक आहे. अगेन याची जी डिफिकल्टी लेवल होती शिफ्ट 1पेक्षा थोडी जास्त होती, मॉडरेट प्लस होती. त्यानंतर याच्यामध्ये मला टॉप स्कोरर्स 3 भेटले होते. 156 मार्क्सचा एक होता. त्यानंतर मला सेकंड एंट्री जी हायेस्ट मार्क्सची भेटली ती 128 मार्क्सची भेटली आणि थर्ड 119 मार्क्सची. आता याच्या दरम्यान ना भरपूर मुलं असतील, परंतु त्यांनी तो फीडबॅक जो आहे किंवा ते विद्यार्थ्यांनी माझा फॉर्म फिलअप केला नव्हता, त्यामुळे पहिला टॉपर जो आहे तो 156 मार्क्सचा मला भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 13 एप्रिल शिफ्ट 1. आता 13 एप्रिल शिफ्ट अगेन शिफ्ट मॉडरेट होती आणि टॉप स्कोरर जो भेटलेला आहे 144 मार्क्सचा मला या 13 एप्रिल शिफ्ट 1मध्ये भेटलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 134 मार्क्स होते विद्यार्थ्याला, हे होते 13 एप्रिल शिफ्ट 1मध्ये. ठीक आहे. आता 13 एप्रिल शिफ्ट 2 जर बघाल तर शिफ्ट ना डिफिकल्ट होती आणि या शिफ्टमध्ये जो टॉपर मार्क्स भेटलेला आहे तो आहे 162 मार्क्सचा टॉपर भेटलेला आहे. ठीक आहे. आणि अगेन त्यांना मग दुसरा जी एंट्री आहे ती आहे 138 मार्क्सची आणि थर्ड आहे 133 मार्क्स. ठीक आहे. हे टॉपर्स मला भेटलेले आहेत, म्हणजे ही रेंजमध्ये सांगतोय की पहिल्या विद्यार्थ्याला 162 मार्क्स होते, दुसऱ्याला 138 आणि 133. आता या दरम्यान सुद्धा भरपूर मुलं असणार आहेत महाराष्ट्रामध्ये, किंवा 162पेक्षा सुद्धा जास्त टॉपर असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 1. आता 15 एप्रिल शिफ्ट 1ची जी डिफिकल्ट होती ती अगेन मॉडरेट टू डिफिकल्ट होती आणि टॉप स्कोरर जो आहे 152 मार्क्सचा टॉपर आहे आणि त्यानंतर जो नेक्स्ट टॉपर होता तो 142 मार्क्सचा आहे. ठीक आहे. हे होतं 15 एप्रिल शिफ्ट 1. त्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 2. आता 15 एप्रिल शिफ्ट 2ची जी डिफिकल्टी लेवल होती ती डिफिकल्ट होता आणि टॉप स्कोरर जो भेटलेला आहे 165 मार्क्सचा भेटलेला आहे. त्यानंतर 140 मार्क्सची एंट्री आहे आणि त्यानंतर आहे 135 मार्क्स. ठीक आहे. हे होतं 15 एप्रिल शिफ्ट 2. त्यानंतर 16 एप्रिल शिफ्ट 1चा जो टॉपर आहे डिफिकल्टी आहे ती मॉडरेट होती. टॉपर जो भेटलेला आहे तो आहे 162 मार्क्सचा टॉपर दिसतोय आणि सेकंड आहे 147 मार्क्स.
ठीक आहे, हे आहेत 16 एप्रिल शिफ्ट 1चे टॉपर्स. त्यानंतर 16 एप्रिल शिफ्ट 2ची जी डिफिकल्टी आहे ती डिफिकल्ट शिफ्ट होती आणि याच्यामध्ये टॉप स्कोर जो भेटलेला आहे 154 मार्क्स होता आणि बाकीचे स्कोर ना थोडे कमी आले होते, म्हणजे 110 अँड समथिंग आले होते, त्यामुळे ते कन्सिडर नाही केलेत. 154 मार्क्सचा इथे टॉपर भेटलेला आहे. त्यानंतर 17 एप्रिल शिफ्ट 1 जी आहे ती शिफ्ट डिफिकल्ट होती आणि इथं सुद्धा टॉप स्कोरर जो भेटलेला आहे 152 मार्क्स आणि सेकंड आहे ते आहे 123 मार्क्स. हे होतं 17 एप्रिल शिफ्ट 1. त्यानंतर 17 एप्रिल शिफ्ट 2 जी आहे डिफिकल्टी मॉडरेट होती आणि टॉप स्कोरर जो भेटलेला आहे तो आहे 161 मार्क्सचा भेटलेला आहे आणि सेकंड एंट्री आहे 132 मार्क्सची. ठीक आहे. त्यानंतर 18 एप्रिल शिफ्ट 1 जी होती याच्यामध्ये जी डिफिकल्ट आहे ती मॉडरेट होती आणि टॉप स्कोरर जे मला दोन भेटलेले आहेत 154 मार्क्सचा एक आहे आणि सेकंड आहे 133 मार्क्सचा. नेक्स्ट जो आहे 18 एप्रिल शिफ्ट 2 डिफिकल्टी लेवल मॉडरेट होती, टॉप स्कोरर 174 मार्क्सचा होता आणि एका स्टुडंटने रिपोर्ट केलं तो 188 मार्क्ससुद्धा रिपोर्ट केले. ठीक आहे. आता हे जेन्युनली आहेत की खरे ओके ते मला डिसाईड करता आलं नाही, परंतु मी एंट्री करून ठेवले की 180 मार्क्स आणि 174 मार्क्स. ठीक आहे. त्या दोन्ही एंट्री त्या एक्सेल शीटमध्ये मला भेटलेल्या होत्या 18 एप्रिल शिफ्ट 2साठी. ठीक आहे. त्यानंतर 19 एप्रिल शिफ्ट 1साठी जर बघाल डिफिकल्टी मॉडरेट होती, टॉप स्कोरर जो आहे तो आहे 162 मार्क्सचा आणि त्यानंतर आहे 143 मार्क्ससाठी. ओके. त्यानंतर 19 एप्रिल शिफ्ट 2 जे आहे टॉप स्कोरर जो आहे तो आहे 153 मार्क्स मला भेटलेले आहे. ठीक आहे. ही होतं 19 एप्रिल शिफ्ट 2साठी. अगेन 20 एप्रिल शिफ्ट 1साठी जर बघाल तर टॉप स्कोरर जो आहे तो आहे 138 मार्क्सचा टॉप स्कोरर भेटलेला आहे. ठीक आहे. आणि 20 एप्रिल शिफ्ट 2साठी जर बघाल तर मोस्टली मला त्याचा डेटाच अवेलेबल झाला नाही, म्हणजे जेवढे फीडबॅक वगैरे फॉर्म भरले होते ना त्याच्यामध्ये 20 एप्रिल शिफ्ट 2ची जर बघाल तर असेच मार्क होते लाईक 60, 70 समथिंग लाईक किंवा 90 वगैरे. त्यामुळे टॉपर्स वगैरे ना की जास्त भेटले नाहीत, मोस्टली रेंज होती 67 to 90 मार्क्सची होती. मोस्टली या दोन शिफ्टबद्दल मला जास्त डेटा भेटलेला नव्हता, त्यामुळे जेवढे काही अवेलेबल होते माझ्याकडे ओके ते टॉपर्स त्यामधून हे दिलेले आहेत. मोस्टली 20 एप्रिल शिफ्ट 1ची ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम होती त्यांचा डेटा तरी माझ्याकडे अवेलेबल नाही. ठीक आहे. हे होते शिफ्ट वाईज टॉपर्स, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना किती मार्क्स मिळाले. ठीक आहे. आता येतो ठीक आहे की या वर्षीच्या कमी मार्क्सवर जास्त पर्सेंटेज पॉसिबल आहे का. ठीक आहे. त्या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला एक माहिती सांगतो की आमची जी इंजिनिअरिंग कॅप ॲडमिशन पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहे. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे त्यांनी नक्की करू शकता. फीचर्स काय आहेत काउन्सिलिंग बॅचचे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. एक म्हणजे काय, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत म्हणजे कुठल्याही स्टेपला तुम्हाला एक तर 24/7 डाऊट सपोर्ट भेटतो, ज्याच्यामध्ये कॉल्स किंवा व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स आहेत ना डायरेक्टली मला विचारू शकता कॉल्सवरती. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट. आता जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार तुमची पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून सेंड करतो, त्यामुळे तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायचं आहे. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन्स, ज्याच्यामध्ये पहिल्या कॅप राऊंडपासून ते 4थ्या कॅप राऊंडमध्ये CETच्या प्रत्येक स्टेपनुसार म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कॉलेज ब्रँच कोणती निवडायची आहे, त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानंतर ब्रँच सिलेक्शन, फ्रीज करायचं आहे, प्लॉट करायचं की बेटरमेंट करायचे, त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन कॉलेजमध्ये कसं करायचं आहे या रिलेटेड सगळ्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला सेशन्समध्ये गाईड केले जातं, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही अडकणार नाही. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर होतील. चौथा आहे स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट आहे, तुम्हाला म्हणजे स्पॉटला अप्लाय केलं पाहिजेत का या रिलेटेड माहिती दिली जाते, जेणेकरून स्पॉटच्या ज्या जाहिराती असतात मोस्टली मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. कॉलेजचे स्पॉट राऊंड्स झाल्यानंतर आपल्याला कळतात की बाबा हे स्पॉट राऊंड झाले. तर स्पॉट ॲडमिशन्समध्ये कुठेही कुणालाही म्हणजे अटेंड करण्यासाठी ते गाईड केलं जातं, जेणेकरून इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि स्पॉट ॲडमिशन्समध्ये जिथं आपल्याला कमीत कमी पर्सेंटाईलवरती चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत तिथं तुम्हाला जास्त प्रॉबेबिलिटी असते. ठीक आहे. आणि चौथं आहे ते म्हणजे गायडन्स इन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग रिलेटेड, प्लेसमेंट रिलेटेड सेशन्स घेतो आणि जी महाडीबीटीच्या स्कॉलरशिपचा फॉर्म वगैरे भरणं असेल याबद्दल वगैरे गाईड केलं जातं. ठीक आहे. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिले, नक्की एनरोल करा. कारण का आता त्याची प्राईस वगैरे आहेत ना सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ट्राय केलेलं आहे की कारण का पुढचे 4 महिने म्हणजे पूर्ण आपली ही प्रोसेस आहे ना सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
तोपर्यंत तुम्हाला गाईड करायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे तुमचे जे काउन्सिलर असतात ते लक्षात ठेवा की शक्य तेवढे जास्तीत जास्त कॉल सपोर्ट घ्या. कारण का होतं असं की इथून पुढे प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहे. म्हणजे कुठलं कॉलेज चांगलं आहे त्यापासून ते कॉलेज फिलअप कशी करायची सगळ्या स्टेपला डाऊट येणार आहे. त्यामुळे 1 to 1 काउन्सिलिंग सगळ्यात बेस्ट असते. व्हॉट्सॲप सपोर्ट, चॅट सपोर्ट अशा गोष्टींच्या मागे लागू नका, ठीक आहे. आता येतो शेवटचा मुद्दा की या शिफ्टचा जो डेटा मला मिळाला होता, ठीक आहे. म्हणजे मी काय केलं होतं, जो डेटा मला मिळाला होता एक्सेलवरून, तो जर बघाल मोस्ट ऑफ दी स्टुडंट्सला जे मार्क्स होते ना 100 मार्क्सपेक्षा जास्त कमीच मार्क्स आहेत. म्हणजे भरपूर मुलांची जर रेंज बघायला सगळ्यांना जास्तीत जास्त 100पेक्षा, त्यानंतर जे होते 101 ते 120 पर्यंत होते, परंतु लिमिटेड मुलं होते आणि त्याच्या अबव जे होते ते थोडे टॉपर्स होते, ठीक आहे. परंतु मोस्ट ऑफ दी मुलांचे जे स्कोर होते 100 मार्क्सच्या खाली होते, ठीक आहे. एक तर कारण आहेत काय सांगतो, 2 अटेम्प्ट असल्यामुळे पहिल्या अटेम्प्टला भरपूर मुलांचा सिलेबस कव्हर झाला नव्हता. दुसरं आहे ते म्हणजे काय, मुलांनी पहिल्या अटेम्प्टला इतकं सिरियसली घेतलं नव्हतं. एक्झाम फक्त ट्रायल एक्झाम म्हणून दिली होती, त्यामुळे भरपूर मुलांचे मार्क्स आहेत ते कमी आलेले आहेत. दुसरं आहे ते म्हणजे काय, या 100 मार्कमध्ये पण ना 3 रेंजेस आहेत. एक म्हणजे 40 to 60 मार्क्स, 60 to 80 मार्क्स आणि 80 to 100 मार्क्स. या 3 रेंजमध्ये जर बघाल तर जास्तीत जास्त मुलांची जी संख्या आहे ती 50 ते 50 to 70 मार्क्सच्या दरम्यान ना जास्त मुलांची, म्हणजे भरपूर मुलं अशी 62, 68 किंवा 59 किंवा 58 अशा मार्क्सची संख्या आहे ना भरपूर आहे, ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर बिलो 100 मार्क्स जर असतील ना, एक प्रॉब्लेम काय होतो सांगतो. एका पर्टिक्युलर रेंजमध्ये जर जास्त मुलांची संख्या असेल तर तिचं सॅच्युरेशन पॉईंट क्रिएट होतो आणि त्यावेळी मुलांचं पर्सेंटाईल अनएक्सपेक्टेड होऊ शकतं. म्हणजे ते काय होऊ शकतं, कमी पण येऊ शकतं आणि जास्त पण येऊ शकतं. पॉसिबिलिटी काय आहे, जर तुम्ही या पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तुमचे 90 टू 90+ जर मार्क येत असेल ना, एक सेफ स्कोर म्हणू शकता. कारण का या अटेम्प्टमध्ये भरपूर मुलांना कमी मार्क्स आहेत. पॉसिबिलिटी खरंच आहे की या अटेम्प्टमध्ये कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळेल आणि मला तरी वाटतं, त्यामुळे घाबरून जाऊ नका की भरपूर मुलांना, म्हणजे जी मुलं म्हणजे व्यवस्थित प्रिपेअर केली होती त्यांनासुद्धा या अटेम्प्टमध्ये म्हणावे तितके मार्क्स आलेले नाहीत. त्यामुळे खरंच पॉसिबिलिटी आहे की कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळू शकतं. आता पर्सेंटाईलला एक्झॅक्टली सांगणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना की बाबा तुला 70 मार्क्स आहेत तर तुला 75 to 80 मार्क्स मिळतील, परंतु त्या 70 मार्क्सवरती भरपूर केसेस अशा होत्या गेल्या वर्षी की 70 मार्क्सवरती मुलाला 80+ पर्सेंटाईल पण मिळालं होतं आणि काही केसेसमध्ये ते पर्सेंटाईल 60 किंवा 55 सुद्धा मिळालं होतं. अशा भरपूर केसेस आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, मार्क्सवरून आता पर्सेंटाईल फाइंड करण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त वेळ तुमचा कॉलेज रिसर्च या गोष्टींवरती ठेवा. उगाचच आता पर्सेंटाईल किती येईल या गोष्टीचा पॅनिक, ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहे त्या गोष्टीबद्दल पॅनिक होण्यात काहीच अर्थ नाही. ओके, अजून आपल्या सेकंड अटेम्प्टचे रिस्पॉन्स शीट येणं बाकी आहे, त्यानंतर आपला रिझल्ट येणं बाकी आहे. त्यानुसार आपण सध्या आता प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. उगाचच पर्सेंटाईल किती येईल वगैरे या गोष्टींचा विचार करू नका. एक मात्र सांगतो की या पहिल्या अटेम्प्टमध्ये भरपूर मुलांना मार्क्स कमी आहेत, त्यामुळे चान्सेस आहेत की कमी मार्क्सवरती चांगलं पर्सेंटाईल या अटेम्प्टमध्ये सगळ्यांना नक्की मिळू शकतं, ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे, नक्की एनरोल करा. तुमचं ॲडमिशन करून द्यायची जबाबदारी आमची असेल, ठीक आहे. म्हणजे पूर्ण ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना मी स्वतः तुमच्यासोबत असणार आहे, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही डाऊट्स येणार नाही. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.